आपल्याला लगेचच या ठिकाणी मॅचला सुरुवात करायची आहे. आदरणीय अजयजी फुलोरे, आदरणीय विजू फुलोरे आणि आदरणीय अर्जुन फुलोरे तिन्ही बंधूंच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. महेशभाई चषक 2026 अप्रतिम पर्व एलेक्स 11 हा संघ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. फार या स्पर्धेसाठी त्यांची देखील मेहनत आहे. एलेक्स 11 गावदेवी क्रिकेट संघ खोनी बी या टीमची फार मेहनत आहे या स्पर्धेसाठी. आमचे मुख्य व्यासपीठावरती मायकल भाई फुलोरे त्याचबरोबरीने कोणी गावातील ग्रामस्थ देखील उपस्थित आहेत. सर्वांचं करूयात सहर्ष स्वागत आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. यश काळन आणि धीरज पाटील बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 1 वरती येतो. रोहित पाटील मायरा अरबी 11 नागा विरुद्ध एदूट नेवी. पहिला बॉल राऊंड विकेट. पहिल्याच बॉल वरती फटका अतिशय सुंदर. क्षेत्ररक्षक होते मात्र त्यांना बीट करत असताना एका टप्प्यावरती बॉल सीमारेषा पार. दमदारच्या आपण पाहिलं तर नितीन दादा फुलोरे ईश्वर 11 संघाचे पुरस्कर्ते यांच्या वतीनं बॅक टू बॅक 3 सिक्सर साठी 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. नितीन दादा फुलोरे पहिल्याच बॉल वरती अकाउंट ओपन केलंय धीरज पाटीलने. धावसंख्या धाव फलकावरती 4. जी स्पोर्ट वाकलन या टीमने 2 मॅच जिंकलेत या स्पर्धेमध्ये. दमदार खेळ राहिलाय. अजय दादा फुलोरे आपण मुख्य आयोजक जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. अजय फुलोरे स्ट्रायकर वरती धीरज पाटील. हा बॉल देखील इथून मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. मिडल बरोबर झाला नाहीये. अलोंदी कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल वरती येतील, बॉलला फील्ड करतील तोपर्यंत सिंगल धाव. धावसंख्या धाव फलकावरती 5. आमच्या समवेत गुणलेखक आहेत भूषणजी ठोंबरे मॅन फ्रॉम खोनी. अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. उद्या इनेक्शन मध्ये देखील असेल खोनी बी हा संघ. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका खूप सुंदर आहे. कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पाठलाग करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. षटक क्रमांक 1 सुरू आहे. पॉवर सर्कलचा 4 षटकांची मॅच आहे. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. आदरणीय सन्माननीय महेशभाई चषक आपल्याला पाहायला मिळतोय. महेशभाईंच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फटका खूप सुंदर आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल. तोपर्यंत सिंगलच्या बरोबरीने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या धाव फलकावरती 8 या आकड्यावरती. प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुल्लाल भडक आणि बैल गाड्याचा नाद आहे आमच्या मायकल भाईला एकदम कडक. मथुर बैलाचे कट्टर समर्थक मायकल भाई कोणी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी आता रकमेमध्ये वाढ झालेली आहे. विशाल 2000 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी मायकल भाई मथुर बैलाचे कट्टर समर्थक यांच्या वतीने ते पारितोषिक. पण यावेळेस फटका लाजवाब आहे. स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवलाय बाउंड्रीच्या पलीकडे. सिक्सर. येस अगदी आपण पाहिलं तर केवळ विकेट हॅट्रिक पुरता नाही तर 3 चौकार 3 षटकारांसाठी देखील मथुर बैलाची शान मायकल भाई मान. 2000 पारितोषिक 2000. नक्कीच बक्षिसांमध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय मायकल भाई यांच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा येतोय. बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. बिग 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 हिट. षटकार. तिसगावचे खर तर
हेमंत गायकवाड यांचं तिकडे आगमन झालेलं आहे. या हेमंत आपण मंचावरती स्वागत आहे आपलं महेश भाई पाटील चषकामध्ये. हेमंत नेहमी चर्चेत राहिलेले आहे तिसगाव मध्ये आणि त्यांचे आगमन झाले, त्यांचे स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सतरंगी क्रिकेट संघ हेतुटणे बी या टीमची धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती पाहायला मिळते. दमदार सुरुवात केली आहे. दोन्ही ताकदवर संघ आहेत. स्ट्रायकिंगवरती यश काळन, धीरज पाटीलचा विचार केला तर अप्रतिम बॅटिंग. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 बॉलमध्ये 17 धावा बनवल्यात आणि त्याच्या सोबतीला यश काळन हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये येतोय हर्षंग पाटील. अतिशय सुंदर फटका. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवरती येतील मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्यावरती बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. दमदार चौकार. नक्कीच राहुल दादांचा हा सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतोय. येस आणि डीजे ओमी ओएस साऊंड साठी देखील मायकल भाई खोने यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आहे. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. अतिशय सुंदर फटका लॉफ्ट केलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सुंदर जेल कॅरी करत असताना फलंदाज यश काळनला मैदान सोडावं लागतंय. धक्का क्रमांक पहिला. पहिला धक्का लागत असताना टीम सतरंगी क्रिकेट संघ हेतुटणे बी या टीमला. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय प्रदीप काळंग. एक विस्फोटक फलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये दमदार बॅटिंग केली होती. तोच प्रदीप काळंग दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल अलोन दी कार्पेट आपल्याला पाहायला मिळतो. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतो रोहित पाटील वेगाने. सूरज मडवे होते. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार हॅट्रिकची संधी असेल. या बॉलवरती जर षटकार आला धीरज पाटीलच्या बॅट मधून तर षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर फटका. बॉलला फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार हॅट्रिक धीरज पाटीलच्या माध्यमातून. भाई फुलोरे यांच्या माध्यमातून समालोचन कक्षासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. त्यांचं देखील विशेष आभार. मथुर बैलाचे कट्टर समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि आजच बोनिवलीच्या मैदानावरती राहुलबाईंच्या मथुरनं बिनजोडची शर्यत देखील जिंकलेली आहे. प्रथमेश डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल सेकंड ओव्हर मधील. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 11 धावा आलेत. हाफ ट्रॅकर बॉल फक्त सॉफ्टहँडने ड्राईव्ह केलाय. एक सिंगल तोपर्यंत पूर्ण केली गेली आहे आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती सतरंगी क्रिकेट संघ हेदुटनेबी या टीमची 32 धावा. पाटील यांचं संगीत आपल्याला पाहायला मिळतंय. कधी भेटायचं कुठं भेटायचं तुम्हीच सांगा आता. आणि मायकल भाई येतोय स्वतः. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल येतो. तिसऱ्या षटकामध्ये वंश पाटील सुटल्या. हा बॉल देखील पाठवलाय सीमारेषा पलीकडे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धीरज पाटील ऑन अ फायर. दमदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल आणि वैयक्तिक 30 धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा बॅटच्या रेंज मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सुंदर जेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय धीरज पाटील. काय जबरदस्त संगीत आपण ऐकलं. निघालो माझ्या नडीला आणि आता आम्ही चाहतोय मडीला. अप्रतिम संगीत खरेतर डीजे ओमे यांच्या माध्यमातून येतात. स्वागत आहे ओमे आपलं देखील पुन्हा एकदा. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. वंश पाटील कमबॅक करतो या षटकामध्ये आणि कमबॅक करणं फार गरजेचं होतं. सार्थक कालन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय 4थ्या क्रमांकावरती. प्रदीप काळनला जास्तीत जास्त स्ट्रायकरवरती आणावं लागेल. एक विस्फोटक फलंदाज आहे नो स्ट्रायकरवरती. सार्थकला देखील चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल. धावसंख्या 38. ओव्हर द विकेट. हा बॉल पाठवलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बाहेरून सीमारेषा पलीकडे. दमदार ब्युटिफुल रुबाबदार षटकार.
सार्थक कालने अकाउंट ओपन केलंय षटकाराने. वैयक्तिक धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. दमदार बॅटिंग सुरू आहे सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी या टीमची. उर्ध विकेट. हा बॉल पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल येतोय. प्रचंड गती आहे वंश पाटीलकडे. तर बघा आयवा जेल टिपलाय त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी मायकल भाई यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे पारितोषिक. मायकल भाई नावातच दम आहे. त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आमच्या लाडक्या प्रेक्षकाला आपल्याला पाहायला मिळतोय. तर आय थिंक पिसवलीचा आहे. तर नक्कीच काम 1000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर मायकल भाई यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपण पाहतोय. बक्षीस घ्यायला स्टेजवर राहिला आईवा कॅचवाला. बक्षीस घ्यायला सुमधुर संगीत डीजे ओमीच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा. भूषण कालन येतो मैदानाच्या आतमध्ये. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. टीम आपण पाहतोय मायरा अरवी 11 नागाव. स्ट्रायकिंग वरती प्रदीप काळन. शेवटचं षटक असेल जिथून चांगली बॅटिंग करावी लागेल. उर्ध विकेट. राकेश पाटील पडल्यानंतर या ठिकाणी हलकीशी गती कमी केली होती. राकेश पाटीलने सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय तो डॉट. प्रदीप काळनला बीट केले गेलाय राकेश पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या 44 या आकड्यावरती. उर्ध विकेट राकेश. इथून मात्र आपण पाहतो फटका खूप सुंदर आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. त्या ठिकाणी फिल्डिंग देखील त्याहून सुंदर. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 46 धावा. 46 ऑन अ बोर्ड. मथुर बैलाची शान मायकल भाई महान. समालोचन कक्षासाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलंय. त्यांचं देखील विशेष आभार. दिलदार मनाचा राजा माणूस मायकल भाई मुख्य व्यासपीठावरती या सामन्याचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 46 धावा धावफलकावरती. आणि मथुर बैलाचे कट्टर समर्थक देखील आहेत. उर्ध विकेट. राकेश पाटील. फुलटॉस बॉल होता या ठिकाणी बरोबर कलेक्ट झाला नाहीये बॅट वरती. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 48 धावा. MTC लाईव्हचे प्रोप्रायटर कुणाल मात्रे यांचं देखील विशेष आभार व्यक्त करतोय. अतिशय चांगली वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. MTC वाहिनी क्लॅरिटी विथ क्वालिटी. आणि आमचे बंधुतुल्य मित्र देखील आहेत. धावसंख्या धावफलकावरती 48. पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरवली आहे. आता मात्र रनआउटचा चान्स आणि प्रदीप काळनला या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय. धक्का क्रमांक लागत असताना 4था.
सोमनाथ काळेन येतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 6व्या क्रमांकावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावरती 48 या आकड्यावरती. स्ट्रायकेन वरती भूषण काळन. राकेश सज्ज झालाय. आउट ऑफ विकेट. लास्ट बॉल. फटका खूप सुंदर आहे. गॅप मधून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. अशा पद्धतीने या ठिकाणी पहिलं सत्र कंप्लीट झालंय. 4 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या. प्रथम बॅटिंग करत असताना एदुटने बी या टीमने 50 आणि 51 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. मायरा अरबी 11, 12-13 गावदेवी नागाव या टीम समोर. तर पुढचा सामना असेल SP11 सोनारपाडा आणि त्यांना फाईट करेल पिसवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. चला SP11 सोनारपाडा आणि पिसवली टीमचे कॅप्टन आपल्याला लगेचच यायचंय टॉस करण्यासाठी. SP11 सोनारपाडा या टीमचे कॅप्टन येथे उपस्थित आहेत. पिसवली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल यायचंय आपण. दुसऱ्या फेरीमधील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांची लढत असेल. चला टीम पिसवली करण ठाकूर इथे उपस्थित आहेत. SP11 सोनारपाडा या टीमचे कॅप्टन. चला टीम पिसवली लगेचच या आपण. साहिलला विनंती असेल चला टॉस करण्यासाठी या. वारंवार सूचना कराव्या लागतात टीम पिसवली या टीमला. तर या ठिकाणी आपण टॉस करतोय. आदरणीय सकारामजी म्हात्रे समाजसेवक कोणी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर 2 टीम मध्ये आपण टॉस करतोय. SP11 सोनारपाडा आणि टीम पिसवली. छापा असा कॉल आहे आणि आलाय काटा. टॉस जिंकलाय टीम SP11 सोनारपाडा. बॉलिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय
बोलण्यासाठी नकार करतायत. तर SP11 सोनारपाडा या टीमने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तर चला इथून आयवा कॅच साठी पुन्हा एकदा पारितोषिक असणार आहे. बक्षीस घ्यायला स्टेजवर आईला आयवा कॅच वाला आणि पारितोषिक लावलं आमच्या मायकल भाईने. कोणी गावाचे खर तर क्रिकेट प्रेमी दमदार व्यक्तिमत्व आणि प्रत्येक अड्ड्यात उडवतो जो गुल्लाल भडक मायकल भाईला नाद आहे र हा मथुरचा कडक. आणि त्यांच्याकडून आयवा कॅच साठी पुन्हा एकदा 1000 रुपयांचे पारितोषिक प्रेक्षकांसाठी असणार आहे. तर दुसऱ्या सत्रासाठी येत आहेत बदलापूरचा अप्रतिम आवाज तुषारजी शिंदे सर. धन्यवाद. चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये 51 धाब्यांची आवश्यकता आहे. रोहित पाटील, राकेश पाटील ही थोडी मैदानावरती आहे. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. वाईड बॉलची घोषणा पंचांनी केली. अवांतर धावेनं या डावाला सुरुवात झाली आहे. सन्माननीय मायकल भाई फुलोरे सध्या मंचावरती आहेत आणि आज मात्र बक्षिसांची खैरात केली गेली आहे. मग खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, समालोचक असतील, सर्वांसाठी त्यांच्या माध्यमातून बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हायवा सेलसाठी तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस सन्माननीय मायकल भाई यांच्या माध्यमातून असणार आहे. यावेळेस मात्र कमालीचा फटका आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पिकअप केलंय बॉलला आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. धावपलकावरती आहेत. 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये 46 धाब्यांची आवश्यकता आहे. रोहित पाटील आक्रमक सुरुवात करतायत. पहिला अधिकृत बॉल फेस करत असताना त्यांच्या बॅट मधून आलाय चौकार. रोहित पाटील त्यांच्या विरोधामध्ये. रोहित पाटील हलकीशी अपील झाली आहे परंतु बॉल हातामध्ये कलेक्ट झाला नाहीये. तिथे खरं तर बॉल हातामधून निसटताना पाहायला मिळालं विकेट किपरच्या आणि डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. रोहित पाटील त्यांच्या विरोधामध्ये. रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रोहित दुसऱ्या रोहितच्या विरोधामध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस कमालीचा फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धावेची संधी आणि एका धावेनं धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 6. 6 रन संधी स्कोर कार्ड 6 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने हेदुट्टे बीज संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मायरा अरवी 11 12-13 गावदेवी नागाव हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. 51 धाव्यांचं मोठं लक्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 51 इज द टार्गेट. 51 धाव्यांचं लक्ष या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. रोहित पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. बॅटिंगसाठी पहिल्यांदाच राकेश पाटील आपला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. 51 इज द टार्गेट. 51 धाब्यांचं लक्ष मैदानावरती आणि ओपनिंग पेअर मैदानावरती दमदार सुरुवात करताना देखील पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये हा बॉल झालाय. सरळ बॅटने हा फटका होता. फंबॉल झालाय. 2 धावेचा प्रयत्न. संधी निर्माण झाली होती धावबादची आणि संधी तर हुकली. इथे तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावतायत. बॉल अडखळलाय आणि कदाचित थोडेसे वेगाने धावले असते तर आणखी एका धावेची संधी निर्माण झाली असती परंतु 3 धावा
इथे प्राप्त होतील आणि 3 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 विदाउट लॉस. खूप चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमची देखील पाहायला मिळाली आहे. मायरा आर्वी 11 12-13 गावदेवी नागाव संघासमोर 51 धाव्यांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात त्याने देखील केली आहे. 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये अजूनही 42 धाव्यांची आवश्यकता आहे. रोहित पाटील स्ट्राईक एंड वरती आहेत आणि पहिल्या षटकामध्ये रोहित पाटील गोलंदाजी देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल रोहित पाटील यांना. फुलरलिनचा बॉल समोर ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहे. षटकावर रिजन मध्ये चिकी सिंगल इथे पूर्ण झाली आहे. डायरेक्ट हिट जरूर झाली आहे परंतु अप्रतिम रनिंग मिडीन विकेट पाहायला मिळाली आहे आणि एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती 10 विदाउट लॉस. 10 धावा धावफलकावरती आहेत. 1 लेगल डिलिव्हरीज रिमेनिंग. एक अधिकृत बॉल अद्यापही शिल्लक आहे आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल अद्यापही बाकी आहे. 10 विदाउट लॉस. रोहित पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत राकेश पाटील. 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. रोहित पाटील यांचा शेवटचा बॉल या षटकामधला बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. 10 विदाउट लॉस. 10 धावा धावफलकावरती बॅटिंग साठी राकेश पाटील. अंतिम बॉल समोर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घरपोच सेवा फ्री होम डिलिव्हरी विदाउट ओटीपी. पहिली विकेट फलंदाज बाद. लगातारचे 3 चौकार, लगातारचे 3 षटकार आणि हैवा झेल साठी तब्बल 1000 रुपयाची राशी सन्मान्य मायकल भाई यांच्या माध्यमातून असणार आहे. आज मात्र मायकल भाई यांनी एटीएम खुलं केलंय आणि सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे. अगदी प्रेक्षकांनी जरी हैवा झेल टिपला तरी देखील त्यांच्या माध्यमातून अगदी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. लगातारचे 3 चौकार, लगातारचे 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी देखील त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार. खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे, तशी संधी आहे प्रेक्षकांसाठी देखील. खरं तर मथुर बैलाचे ते फॅन आहेत आणि आज आपल्या मैदानावरती क्रिकेटच्या मैदानावरती देखील ते बक्षिसांची खैरात आज या ठिकाणी करतायत. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही 41 धाव्यांची आवश्यकता आहे. त्याला सामन्याला सुरुवात करायची. 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक झालंय. गोलंदाजी करणारी टीम आपण थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. 10 रन्स लॉस ऑफ दी 1 विकेट. 10 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही 41 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून मात्र आक्रमक बॅटिंग करावी लागेल. मायरा आर्वी 11 12-13 गावदेवी नागाव संघाला 51 धाव्यांचा पल्ला गाठायचा आहे. बॉल शिल्लक आहेत 18. 18 मध्ये 41. 4 बॉल मध्ये 6 धाव्यांवरती रोहित पाटील नाबाद आहेत आणि नवीन बॅटर सिद्धू भोईर क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झालेत. 10 धावा तर आल्यात आणि इथून 18 बॉल मध्ये अजूनही 41 धाव्यांची आवश्यकता आहे. त्याला सामन्याला सुरुवात करा. खूप जास्त वेळ तुम्ही घेताय. ऑर्मअपचे मला वाटतं कमीत कमी 10 बॉल टाकले असतील. थोडीशी घाई करा विनंती आहे. भूषण काळन गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत आणि बॅटिंग साठी डावखुऱ्याचा जे फलंदाज रोहित पाटील सज्ज होत आहेत स्ट्राईक एंड वरती. पहिलाच बॉल उडवलाय. बिटवीन द गॅप बॉलला खेळताय. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहेत वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. हलकस बंबल आणि 2 धावा अगदी सहज होतील मुकम्मल. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. आता बॉल उरले 17. 17 मध्ये 39 बनवायच्यात. 17 बॉल आणि 39 धाव्यांची आवश्यकता आहे. रोहित पाटील 5 बॉल मध्ये 8 धाव्यांवरती नाबाद आहे आणि आक्रमक सुरुवात त्याने मात्र याही षटकामध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती भूषण काळन. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सफल लाईन मध्ये आलेत. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये या बॉलला फेकून दिलाय. रोहित पाटील यांच्या बॅट मधून मॅक्सिमम षटकार.
पाहायला मिळाला प्रथमेश ठाकूर सर. अप्रतिम फटका होता. शफल लाईन मध्ये आले होते. स्टंप लाईन वरती फुलर लाईनचा बॉल, त्याला मात्र फ्लिक केलं. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि तदनंतर मग मात्र बॉलला सीमारेषे पार पाठवलंय. रोहित पाटील यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि पुढचा बॉल देखील सुवर्ण संधी आहे. फ्री हिट. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. कारण प्रत्येक नो बॉल नंतर ओव्हर स्टेपिंगचा तो नो बॉल होता आणि त्याचमुळे पुढचा बॉल फ्री हिट देखील असणार आहे. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला आता बदल करता येणार नाही कारण तोच बॅटर स्ट्राईक एंडला आहे. क्षेत्ररक्षकांच्या पोझिशन मध्ये तुम्हाला बदल करता येत नाही. क्षेत्ररक्षक बदलता येतो परंतु क्षेत्ररक्षकाच्या पोझिशन मध्ये फ्री हिटच्या बॉलवरती तुम्हाला बदल करता येत नाही. 19 लॉस ऑफ दी 1 विकेट. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये आता 32 धाव्यांची आवश्यकता आहे. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट मे बी झाली आहे आणि सेलिब्रेशन तर पाहायला मिळालंय. मे बी काम तमाम झालंय का हे पाहायचंय आणि पंचांचा निर्णय. फलंदाज धावबाद रनआउट स्वरूपामध्ये आली आहे विकेट. एका धावेचा प्रयत्न तो मात्र अंगलेट आलाय परंतु रोहित पाटील अजूनच मैदानामध्ये ती सुरक्षित असतील. सिद्धू भोईर धावबाद होत आहेत. तर तिसऱ्या पंचांची मदत घ्यायची आहे. ऑनफिल्ड पंच. धावबाद स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. सिद्धांत पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. 19 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये अजूनही 32 धाव्यांची आवश्यकता आहे. सिद्धांत पाटील क्रमांक 4 वरती मैदानावरती दाखल झालेत. रिक्वायर्ड रन रेट 12 वरती आहे. 16 मध्ये 32 अजूनही बनवायच्यात. अप्रतिम बॅटिंग. 7 बॉल मध्ये 14 धाव्यांवरती रोहित पाटील नाबाद आहेत. नवीन बॅटर त्यांच्या साथीला. सिद्धांत मैदानावरती दाखल झालेत. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ पार्टनरशिप. क्रिकेट इज अ टीम गेम. टुगेदर एव्हरीवन अचीव मोर. प्रयत्न करावे लागतील मैदानावरती. 16 बॉल आणि 32 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. गोलंदाज भूषण काळन. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या एजला लागलाय. आणखीन एका डॉट बॉलची सांगता. 15 मध्ये 32 बनवायच्यात. बातचीत करतायत रोहित पाटील सिद्धांत पाटील यांच्या सोबत. 15 बॉल 32 धाव्यांची आवश्यकता. प्रत्येक डॉट बॉल हा बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दबाव वाढवत जाईल आणि प्रत्येक मोठा फटका क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती देखील दबाव वाढवत जाईल. 15 बॉल 32 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 मध्ये 14 धाव्यांवरती रोहित पाटील नाबाद आहेत. सिद्धांत पाटील देखील मैदानावरती पोहोचलेत. 15 मध्ये 32. गोलंदाजी ट्रॅकवरती भूषण काळन. पुढचा बॉल. डेड बॉलची घोषणा पंचांना केली आहे. इथे मात्र डेड बॉल आणि आता मात्र पुन्हा एकदा 2 खेळाडू एकमेकांसोबत बातचीत करतायत. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. प्रत्येक बॉल नंतर बातचीत तर मैदानावरती होती. काय खेळलं पाहिजे, काय करणं गरजेचं आहे, प्लॅन मैदानावरती केले जात आहेत आणि ते प्लॅन आता मात्र सत्यामध्ये उतरतील का मैदानावरती हे देखील चित्र पाहायचं आहे. 19 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल फटका दमदार आहे. अलॉंग द कार्पेट हा बॉल ट्रॅव्हल झालाय. फंबल झालाय. 2 धाव्यांचा प्रयत्न. रिस्क घेतली आहे आणि रिस्क सोबत रिवार्ड देखील मिळतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. रिस्क सोबत रिवार्ड देखील मिळालाय 2 धावेंचा. 21 धावा 21 लॉस ऑफ दी 2 विकेट. 21 धावा धावपलकावरती. 14 बॉल मध्ये 30 धावा अजूनही बनवायच्यात आणि इथे मात्र कोणता संघ हा सामना जिंकेल हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील तयार व्हायला लागलाय. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 30 धाव्यांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट हळूहळू वधरताना आपल्याला पाहायला मिळतोय, वाढताना पाहायला मिळतंय. 14 बॉल मध्ये 30 धाव्यांची आवश्यकता आहे. फटका दमदार पुन्हा एकदा काऊ फेजला क्षेत्ररक्षक आणि यावेळेस मात्र
पहिल्याच अटेम्प्ट मध्ये बॉल पकडलाय आणि त्याचमुळे केवळ एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती 22 लॉस ऑफ द 2 विकेट. शेवटचा एक बॉल अद्याप या षटकामधला बाकी आहे आणि या बॉलवरती रोहित पाटील नक्कीच मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये असतील. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये अजूनही 29 धाव्यांची आवश्यकता आहे. कोणता संघ इथून जिंकेल हे चित्र पाहायचंय. सतरंगी हे दुटणे बी की त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा मायरा अर्वी 11 12-13 गावदेवी नागाव. शेवटचा एक बॉल बाकी आहे. भूषण गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. रोहित पाटील स्ट्राईक एंड वरती. ज्यावेळेस देखील फटका चांगला बिटवीन द गॅप बॉलला खेळतायत. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दरम्यान गॅप मध्ये बॉलला पाठवलंय. शेवटच्या बॉलवरती चौकार खेचलाय आणि धावफलक 4 धावेने पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 26 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 12 मध्ये 26 आल्यात आणि शेवटच्या 12 मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे. संधी असेल डीजे मास्टरकडे. झाल्यात. पुढच्या 12 बॉल मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे. सन्माननीय मायकलभाई फुलर यांचं पुन्हा एकदा मंचावरती आगमन होते. त्यांच्या माध्यमातून लगातारचे 3 चौकार, लगातारचे 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे आणि त्यासोबत मात्र हे वाजेल साठी देखील 1000 रुपयाचं बक्षीस सन्माननीय मायकलभाई यांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 25 धाव्यांची आवश्यकता आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. 12.50 रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या 12 मध्ये 26 बनल्यात. पुढच्या 12 बॉल मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता. 51 धाव्यांचं लक्ष आहे. रोहित पाटील 8 बॉल मध्ये 18 धाव्यांवरती नाबाद आहेत. सध्याच्या घडीला आपल्या टीम साठी बॅकबोन ते बनलेत आणि त्यांच्या जोडीने मैदानावरती सिद्धांत पाटील, हर्षद भंडारी गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होत आहे. षटक क्रमांक 3 साठी हर्षद भंडारी गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग साठी सिद्धांत पाटील नवीन फलंदाज आहेत. 3 बॉल मध्ये 3 धाव्यांवरती ते नाबाद आहेत. 12 मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे. चला सामन्याला सुरुवात करा. 12 बॉल आणि अजूनही 25 धाव्यांची आवश्यकता. अतिशय लाजवाब नियोजन असणारी स्पर्धा. आयोजकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. लाजवाब आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. बारा बॉल 25 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिला बॉल शरीरावरती आदळलाय. एका धावेचा प्रयत्न असणार आहे आणि लेग बाईटच्या माध्यमातून हे एकेरी धाव इथे प्राप्त होईल. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 27. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 बॉल मध्ये 24 धाव्यांची आवश्यकता आहे. रोहित पाटील आतापर्यंत आक्रमक खेळ ज्यांनी केलाय. 8 बॉल मध्ये 18 धाव्यांवरती नापाद आहेत. ते स्ट्राईक एंड वरती पोहोचलेत. 11 बॉल 24 धाव्यांची आवश्यकता आहे. आतापर्यंत रोहित पाटील यांनी स्वतःला सिद्ध केलंय, परंतु शेवटपर्यंत मैदानावरती थांबावं लागेल. आज मात्र जिंकण्यासाठी मैदानावरती संघर्ष करावा लागेल रोहित पाटील यांना. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये अजूनही 24 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. थोडीशी बातचीत सहकार्यासोबत देखील केली जाते, परंतु मॅचचं मोमेंटम ते मात्र सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने ते देखील खराब होत आहे. त्याला थोडीशी घाई करा विनंती आहे. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये अजूनही 24 धाव्यांची आवश्यकता आहे. सामना कोणत्या दिशेने जाईल हे चित्र मात्र पाहायचंय. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 24 धावा. चला थोडं स्पीडअप करा विनंती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. हर्षद भंडारी पहिल्या बॉलवरती आली लेग बाईटची धाव आणि बॅटिंग साठी रोहित पाटील 8 मध्ये 18 धाव्यांवरती सध्याच्या घडीला नाबाद आहेत. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न हवेमध्ये. बॉल क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, परंतु तिथे झेल ड्रॉप झालाय आणि 2 धावा देखील पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा देखील मैदानावरती प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी देखील धाव पूर्ण झाली आहे. वाव, लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस थोडेसे ओव्हर रन झाले सिद्धांत पाटील. चौथ्या धावेची देखील संधी निर्माण झाली होती, परंतु 3च धावा इथे प्राप्त होतील आणि 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. 9 बॉल मध्ये
21 धावेंवरती नाबाद आहेत फलंदाज. 10 बॉलमध्ये 21 धावेंची आवश्यकता आहे. 9 मध्ये 21 रोहित पाटील यांनी बनवल्यात. 30 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा हर्षद भंडारी सज्ज होत आहेत. खरं तर आतापर्यंत दुलायमान स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळालाय. अगदी बॅलन्स स्थितीमध्ये आतापर्यंत हा सामना चालला. एकाही संघाने डॉमिनेट केल्या सामन्यामध्ये असं आतापर्यंत म्हणता येणार नाहीये. अप्रतिम सामना पाहायला मिळालाय. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये अजूनही 21 धावेंची आवश्यकता आहे मैदानावरती. बॅटिंगसाठी सिद्धांत पाटील. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु बनतील फक्त दर्शक त्यांच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक बनले दर्शक. बॉल जाईल सीमारेषे पार. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह षटकार. फटका आपण पाहिला. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता फुलर लेनचा. तिथून मात्र बॉटम हँडनं पॉवर जनरेट करत असताना हा षटकार आपण पाहिलाय. सिद्धांत पाटील यांच्या बॅटमधून 36 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 बॉल 15 धावेंची आवश्यकता मैदानावरती आहे. आक्रमक बॅटिंग पाहायला मिळते सिद्धांत पाटील यांच्या देखील बॅटमधून. 9 बॉलमध्ये 15 धावेंची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत. झेल टिपलाय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. सिद्धांत पाटील देखील बाद होत आहेत. आली विकेट. फलंदाज बाद. तर बिमरसाठी रिव्ह्यू असणार आहे. फलंदाज थांबायचं विनंती आहे. चेक केलं जाईल. तिसऱ्या बंधांची मदत इथे मात्र घेतली जाते. फलंदाज बाद आहेत की नाहीत अनेक गोष्टी ठरणार आहेत. फेर डिलिव्हरी आहे. फलंदाज बाद असतील. चला नवीन फलंदाज आपण मैदानावरती एंटर व्हायचे विनंती आहे आणि पुन्हा एकदा संधी असेल डीजे मास्टरकडे. व्यक्तिमत्व आहे सध्या मात्र अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आमचे प्रथमेश ठाकूर. 36 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 बॉलमध्ये 15 धावेंची आवश्यकता आहे. रुद्र माळी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 5 वरती चांगली कामगिरी करावी लागेल. 9 बॉलमध्ये 21 धावेंवरती रोहित पाटील नाबाद आहेत. 8-15चं समीकरण सध्याच्या घडीला मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. करंट रन रेट तुम्ही पाहता 13.50चं आणि रिक्वायर्ड रन रेट 11.25. 8 बॉल आणि 15 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षद भंडारी पहिल्या 4 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण सफलता त्याने आपल्या नावे केली आहे. यावेळेस देखील फुलरलेनचा बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह. इथे रनआउटची संधी परंतु फेकी खराब आहे. एकच धाव तिथे होती आणि आता मात्र एकूण धावा मिळतील 5 धावा मे बी इथे मिळाल्यात आणि 1 धाव तर कंप्लीट झाली होती आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून हा नशिबाचा पंजा इथे मिळेल. 41 धावा आता धावफलकावरती आहेत. 7 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. 5 धावा मात्र नोंदवल्या गेल्यात. आमचे स्कोरर दीपकजी केने. अप्रतिम स्कोरिंग आहे दीपकजी केने. तुमचं देखील कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय कारण लाजवाब स्कोरिंग आपण करताय आणि इथे आपण जर पाहिलं तर 41 धावा आता धावफलकावरती आहेत. 7 बॉलमध्ये 10 धावेंची आता आवश्यकता आहे. रोहित पाटील 9 बॉलमध्ये 21 धावा आणि 1 बॉलमध्ये रुद्रमाळ यांना 5 धावा मिळाल्यात. ज्या ठिकाणी एकही धाव मुश्किल होती त्या ठिकाणी 5 धावा आल्यात. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे ना मित्रांनो. होनी को अनहोनी और अनहोनी को होनी करता एक खेळ. 41 धावा आता धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 बॉलमध्ये 10 धावेंची मैदानावरती आवश्यकता आहे. यावेळेस मात्र हलक्या हातानं बॉलला तिथे कटवलंय. टॅप केलंय अगदी
बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये एकच धाव तिथे उपलब्ध होते आणि एक धाव अगदी पूर्ण देखील होईल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 42 धावा धाव फलकावरती 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि आता 6 बॉलमध्ये 9 धावेंची आवश्यकता मैदानावरती असेल. 10 बॉलमध्ये 22 धावेंवरती रोहित पाटील नाबाद आहेत. 1 बॉलमध्ये 5 धावेंवरती रुद्रमाळी नाबाद आहेत आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. चला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण केलेली आहेत. गोलंदाजी करणारी टीम आपण थोडीशी घाई करायची विनंती आहे. चला सतरंगी हेदुटणे बी टीम आपण देखील थोडीशी घाई करणं आता अनिवार्य. थोडीशी घाई करा आपल्याला विनंती आहे. आणि 6 बॉलमध्ये अजूनही 9 धावेंची आवश्यकता आहे. 42 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये थोडंसं स्पीडअप आता अपेक्षित आहे. आज देखील सुरुवात थोडीशी उशिराने झाली या स्पर्धेला, परंतु अतिशय बहारदार आयोजन आणि नियोजन असणारी स्पर्धा आहे. महेश भाई चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. रोहित पाटील 10 बॉलमध्ये 22 धावेंवरती नाबाद आहेत. 220च्या स्ट्राईक रेटनं आतापर्यंत बॅटिंग केली आहे. 6 बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे आणि इथून मात्र हा सामना कोणत्या दिशेने जाईल ते देखील पाहायचंय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अंतिम षटकासाठी यश काळन गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. 6 बॉलमध्ये 9 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. कोणता संघ इथून जिंकेल ते चित्र मात्र पाहायचंय. 6 बॉलमध्ये 9 धावा 42 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिलाच बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केवळ हवेमध्ये बॉल गेलाय. अंदाज 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 चुकलाय आणि इथे झेल देखील ड्रॉप झालाय. 2 धावा प्राप्त होतील. कठीण झेल संधी तर निर्माण केली होती पहिल्याच बॉलवरती आणि 2 धावा देखील प्राप्त होतील. आता बॉल उरलेत 5 बॉलमध्ये 7 धावेंची आवश्यकता आहे. बॅटिंग करणारी टीम मायरा अरवी 11 12-13 गावदेवी नागाव संघाला. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 7 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. 5 बॉलमध्ये 7 धावेंची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा रोहित पाटील सज्ज होतील. 11 मध्ये 24 वरती नाबाद आहेत. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षण लाज जवाब तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एकच सिंगल तिथे उपलब्ध आहे आणि ती पूर्ण देखील केली जाईल. 1 धावेने धाव फलक पुढे जाईल. 4 बॉलमध्ये 6 धावेंची आवश्यकता आहे. रुद्रमाळी स्ट्राईक एंड वरती आहेत. 1 बॉलमध्ये 5 धावा त्याने देखील मिळाल्यात आणि त्या 5 धावा आता निर्णायक ठरतील का. 4 बॉलमध्ये 6 धावेंची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला क्रिकेटमध्ये अग्रेसिव्हनेस गरजेची आहे. तिथे धावबाद देखील होऊ शकले असते, परंतु क्रिकेट आहे बॉस. आता मात्र 4 बॉलमध्ये 6 धावेंची आवश्यकता आहे. 45 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावेंचं लक्ष आहे. 4 बॉलमध्ये 6 धावा. यश काळन गोलंदाजी ट्रॅकवरती फलंदाजीसाठी रुद्रमाळी सज्ज होत आहेत. 4 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता आहे. कोणत्या दिशेने हा सामना जाईल हे चित्र पाहायचंय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल वेल लेफ्ट केलाय. वाईड बॉलची घोषणा पंचांना केली आहे आणि आता 4 बॉलमध्ये केवळ 5 धावेंची आवश्यकता आहे. 46 धावा धाव फलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये कठीण जे कामं करायची होती ती सर्व कामं मायरा अरवी 11 12-13 गावदेवी नागाव संघानं केले. त्याला वाईडसाठी रिव्ह्यू असेल आणि या ठिकाणी आपण पाहतोय अगदी फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. तिसरे पंच विनंती आपण चेक करायचंय. डिसिजन पेंडिंग आहे. DRH ची मदत घेतली जाते. 4 बॉलमध्ये 5 धावेंची आवश्यकता असं समीकरण आहे, परंतु व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू आहे. ऑन फील्ड डिसिजन इट्स व्हाईट बॉल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. तिसरे पंच सध्याच्या घडीला टेक्निकल रूम मध्ये तपासणी करतायत. तर बॉलर मध्ये आल्यामुळं टेक्निकल इश्यू आहे आणि त्यामुळे ऑन फील्ड डिसिजन ॲज इट इज असेल, व्हाईट बॉल आणि तो डिसिजन आपण कायम करतो. 4 बॉलमध्ये आता 5 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये
अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे मैदानावरती. गोलंदाज यश काळन गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. 4 बॉल मध्ये चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे 5 धावा डिपेंड करायच्यात आणि सामना कोणत्या दिशेने जाईल. 2 डावखुरे आताचे बॅटर आता मैदानावरती आहेत. रुद्रमाळी स्ट्राईक एंड वरती, ज्यांना एकाच बॉल मध्ये 5 धावा मिळाल्यात तेच रुद्रमाळी स्ट्राईक एंड वरती आहेत. यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल हवेत. गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि यावेळेस झेल टिपला गेलाय. मॅच मध्ये ट्विस्ट, आणखीन एक सफलता, महत्वपूर्ण सफलता. झेल टिपलाय, यश काळन यशस्वी व्हावं. झेल तर टिपलाय आणि आता 3 बॉल 5 धावांची आवश्यकता मैदानावरती. पाच धावांची आवश्यकता आहे. सामना दोलायमान स्थितीत अनेक वेळा या सामना आता रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सरड्यासारखे रंग या सामन्याने अनेक वेळा बदललेत. जे प्रेक्षक अगदी बसले होते ते उभे राहिलेत आणि जे प्रेक्षक आता उभे राहिलेत ते अगदी आपल्या पायांच्या अगदी आपण पाहतो टाचेवरती उभे राहिलेत. हा सामना कोणत्या दिशेने जाईल हे चित्र आता प्रत्येकाला पाहायचंय. 3 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. कोणता गाव इथून मात्र जिंकेल, नागाव की मग त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा संघ हेदुटणे संघ इथे जिंकेल, ही प्रतीक्षा आता मात्र शिगेला पोहोचलेली पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे आणि सामना रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेला पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानावरती आता दाखल झालेत. हर्षांक पाटील मैदानावरती तर आलेत. एका धावेचा प्रयत्न झालाय आणि रन आउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ आहे बॉस. बॅक टू बॅक विकेट, सामन्यामध्ये ट्विस्ट. फाइटिंग फिनिश तुम्हाला पाहायला मिळते. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे आणि 1 बॉल जर डॉट आला तर यश काळन यांच्यासाठी नितीनजी फुलोरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस देखील असणार आहे. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. कोणता संघ इथून जिंकेल हे चित्र पाहायचंय. गोलंदाज फलंदाजावरती भारी पडेल की फलंदाज गोलंदाजावरती भारी पडेल हे चित्र पाहायचंय. कोणता संघ जिंकेल, नागाव की मग त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा हेदुटणे संघ. आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राइक एंड वरती रोहित पाटील तर गोलंदाजी ट्रॅक वरती यश काळन. पुढचा बॉल ऑन साइडला उडवलाय आणि इथे आपण पाहतोय रोहित पाटील फिनिशेस ऑफ इन स्टाईल. षटकार लगावत असताना हा सामना फिनिश केलाय रोहित पाटीलने. 13 बॉल मध्ये 31 धावांची मॅच डिफायनिंग इनिंग, मॅच डिफायनिंग नॉक. रोहित पाटील फिनिशेस ऑफ इन स्टाईल. षटकार लगावत असताना हा सामना त्याने आपल्या संघाला जिंकून दिलाय आणि या ठिकाणी विजय मिळवलाय. मायरा आर्वी 11 12-13 गावदेवी. नागाव संघाने अनेक वेळा रंग बदलले या सामन्याने, परंतु जेव्हा जेव्हा स्ट्राईक मिळाली रोहित पाटीलला त्यांनी सिद्ध केलं, बादशाह दाखवली.
आणि 13 बॉलमध्ये खरं तर 31 धाव्यांची अप्रतिम इनिंग पाहायला मिळाली आहे. शेवटच्या बॉल पर्यंत कदाचित हा सामना जाणार होता, परंतु त्या अगोदरच रोहित पाटील षटकार लगावलाय आणि कमालीची बॅटिंग त्याने दाखवली मैदानावरती. असं म्हणतात ना, फिक्र करता है तू, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रुक रख खुद पर भरोसा, फिर देख होता है क्या. ते चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. रोहित पाटील यांनी आज सामना फिनिश केलाय आणि कमालीची बॅटिंग त्यांच्या